देवळ्यात दागिने चोरट्यांचा धुमाकूळ। दुर्गामाता यात्रेत 30 महिलांचे 12 लाखांचे सोने लांबवले। पोलीस ठाण्यात गर्दी। बातमी देवळा येथून। देवळा येथील दुर्गामाता यात्रोत्सवात रविवार दिनांक 19 रोजी सायंकाळच्या सुमारास गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी धुमाकूळ घातला। यात्रेत आलेल्या सुमारे 25 ते 30 महिलांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याने एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर एक महिला पुरुष सारखीच तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात येऊ लागल्याने तक्रारदार महिलांची संख्या वाढत गेली व पोलीस ठाण्यात मोठी गर्दी उसळली होती। देवळा शहर व तालुक्यातील महिला वर्ग दुर्गामाता यात्रेसाठी मोठ्या संख्येने येतो। या गर्दीचा फायदा घेत जत्रेमध्ये 26 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन, गंठण असे सोन्याचे दागिने चोरट्यांनी कापून नेले। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते। दरम्यान पोलीस ठाण्यात आलेल्या महिलांसमोर 9 तोळे 15 ग्रॅम असा अंदाजे 10 ते 12 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले। महिलांचा संताप, पोलिसांवर प्रश्न। दागिने परत मिळवून द्यावेत अशी मागणी महिलांनी केली। यामध्ये चोरटे महिलांची टोळी असल्याची शक्यता आहे। चोरट्यांचा बंदोबस्त करावा व आमचे दागिने परत मिळवून द्यावेत अशी मागणी महिलांनी पोलिसांकडे केली। आठवडे बाजाराच्या दिवशीही दागिने व मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। मात्र प्रत्येक बाजाराच्या दिवशी असेच दागिने व मोबाईल चोरीचे प्रकार घडतायत व हे प्रमाण आता वाढू लागल्याने महिला व मोबाईल धारक बाजारात दागिने व मोबाईल घेऊन जायला कचरू लागले आहेत। यावरून पायाभूत पोलिसांचा बंदोबस्त नसल्याचे मत महिलांनी व्यक्त केले आहे। देवळा पोलिसात तक्रार अर्ज देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। याबाबत सखोल तपास करून एक महिला व एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते। सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे। कमीत कमी 4 ग्रॅम ते 1 तोळा अशा किमती अधिक प्रमाणात 26 महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे। दुर्गामाता यात्रेत सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी येथील पोलीस ठाण्यात रविवारी झालेली गर्दी, यात्रेच्या काळात गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नेमणे गरजेचे आहे। नागरिकांनीही शक्यतो यात्रेत महागडे दागिने घालून जाणे टाळावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। वृत्तसंकलन समाधान केरारे, कार्यकारी संपादक, देवळा।